नमो नारायण. मी शैला चन्नावर, नांदी ग्रुप नांदेड. होम स्क्रीनवरील वाचन कट्ट्यावरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. प्रसाद हा देवाचा प्रतिसाद. एका छोट्याशा गावात गेलो होतो. निवृत्त शिक्षकाचा सत्कार होता. ग्रामस्थांनी छान तयारी केली होती. चहा पाणी झाले. हाती थोडा वेळ होता. लोक जमू लागले होते. गावातला तरुण म्हणाला, थोडा वेळ आहे, भैरीच्या देवळात जाऊन येऊ. माझ्यासोबत आलेल्या मित्राला देवळात जाण्याची गोष्ट फारशी आवडली नाही. त्याच्या चेहऱ्यावर दिसतच होते. मी निघालो तसा तोही निघाला. देऊळ म्हणजे खोपटेच होते. फार जागृत ठाणे आहे सर, सगळे गाव मानते. गावातला तरुण म्हणाला. माझा मित्र कसनुसा हसला. देवळात गेलो. मी नमस्कार केला. गुरुवाने प्रसाद दिला. मी पाया पडून प्रसाद तोंडात टाकला. मित्राच्या हातात प्रसाद तसाच होता. त्याने पहिल्यांदा वास घेतला, मग निरखून पाहिले. न खाता त्याने प्रसाद हळूच एका दिवळीत ठेवला. मी प्रदक्षिणा घातली. गुरव म्हणाला, बरं केलं तुम्ही सत्काराला आला ते. गुरुजी फार भला माणूस. सगळं गाव शाणं केलं. कुठं आडू द्या नडू द्या, देवासारखं गुरुजी पळत येणार. पण नशिबानं त्यांना न्याय दिला नाही. गुरुवाच्या या वाङ्मयाने मी कान टवकारले. गुरुजींचे जीवन समजून घेण्यासाठी गुरुवाला 1-2 प्रश्न विचारले. गुरुजींची जीवनकथा ऐकून मी स्तब्ध झालो. तरुण म्हणाला, तरुण मुलगा अकाली गेला. लग्न झालेल्या मुलीचा संसार मोडला. मुलगी माहेरी आली. बायकोला दोन्ही धक्क्याने वेड लागले. तिला सावरून उभी करून गाडी रुळावर येत होती तेव्हाच मुलीने जीव दिला. एकमेकांच्या आधाराने ते दोघे उभे राहिले. सारे गावच कुटुंब बनविले. गुरुजींनी केलेले कार्य मला माहीत होते, पण ही सारी दुःख भरली कहाणी माहीत नव्हती. कार्यक्रम छान झाला. निघताना मी आणि माझा मित्र गुरुजींचा निरोप घ्यायला मुद्दाम गेलो. मी निघताना गुरुजींना न राहून विचारले, हे सगळे कसे सहन केलेत? गुरुजी म्हणाले, आयुष्यात जे आपल्याला मिळते तो देवाचा प्रसाद मानला. चिकित्सा नाही, चिडचिड नाही. प्रसाद हातात आला की चटकन तोंडात टाकतो की नाही आपण. चवीचा विचार नाही करत. ताजे शिळे म्हणत नाही. त्याला पेढा, मला गुळ का असं म्हणत नाही. घेतो आणि खातो, धन्य होतो. हे कधी विसरलो नाही. प्रसाद देवाचा प्रतिसादच मानला. माझे डोळे भरून आले. मी वाकून नमस्कार केला. छान हसून माझा हातात हात घेतला आणि हास्याचा जणू मला त्यांनी प्रसादच दिला. गुरुजींशी झालेल्या संवादातून केवढा हितोपदेश मिळाला, तोही सहजच. प्रसाद देवाचा प्रतिसाद असतो हे पटले तर जगणे किती सुंदर बनून जाते हे मला समजले. मंदिरात आपल्याला प्रसाद मिळतो, त्याची आपण चिकित्सा राहोच, चर्चाही करत नाही. कुणाला 4 शेंगदाणेच मिळतील तर कुणाला बत्तासा, कुणाला काजू तुकडा असलेला शिरा मिळेल तर कुणाला करपलेल्या शिऱ्याचा लाभ होईल. आपण प्रसाद घेतो, खातो आणि कृतकृत्यतेने हात जोडतो. देवळातल्या प्रसादासारखेच मानावेत आयुष्यातील प्रसंग. जे वाट्याला आले ते आपल्या इष्टाचा प्रतिसाद मानले की सारे घालमेलच संपते. लोटीभर पाण्याने मिळणारे समाधान पळीभर तीर्थाने का मिळते? तीर्थ असो की प्रसाद, तो तर आपल्याला मिळालेला प्रतिसाद असतो. मिळाले त्यात आपल्या जीवलगाचा अंश असतो. गुरुजींशी झालेल्या मुक्त संवादाने मी आतून उजळून निघालो. प्रसाद पोटभरीचे साधन नाही, ताटभरीचेही नाही. हे कुणी लक्षात का घेत नाही? मी अनेक ठिकाणचे महाप्रसादाचे कार्यक्रम पाहतो. भंडाराही म्हणतात त्याला. सप्ताहात एकदाही प्रवचन कीर्तनाला न आलेले महाप्रसादाला मात्र गर्दी करतात. सहकुटुंब तर येतातच, पण घरातल्या न आलेल्यासाठी टिफिन भरूनही नेतात. गोरगरिबांशी अशी झुंबड केली तर एक वेळ समजू शकतो, पण चांगल्या घरातली मंडळीही असे वागताना पाहून दुःख होते. भरभरून घेतातच, पण संपले नाही तर तसेच टाकूनही देतात. हा काही प्रसाद नाही आणि महाप्रसाद तर मुळीच नाही. एकदा माझी नाशिकला भागवत कथा झाली, सांगता झाली, तेव्हा सर्वांना प्रसादही दिला.
सारी आवरावर झाल्यावर एक वृद्धा आली. म्हणाली, प्रसाद कधी भेटेल? सारे जिकडचे तिकडे झाल्याचे तिला कळल्यावर ती खट्टू झाली. तेवढ्यात त्या कार्यालयात असणारी एक महिला म्हणाली, थांब मावशी, एक लाडू आहे, देते तुला. वृद्धीला आनंद झाला. बुंदीचा लाडू हातात घेऊन तिने कपाळाला लावला आणि लाडवाचा एक तुकडा घेऊन उरलेला लाडू परत देत म्हणाली, पुन्हा कुणी आलं तर यातला कणभर त्यालाही देता येईल. कुणी तसंच जायला न गं. प्रसाद जीव निवण्यासाठी पाहिजे, पोट भरण्यासाठी नाही. मला तिचे पाय धरावे वाटले. आध्यात्मिकतेने अनासक्ती येते ती अशी. मन प्रसन्न असेल ना तर मनाने नाही कणानेही समाधान लाभते, हे त्या वृद्धेच्या संवादातून उलगडले. परमार्थ वेगळे काय शिकवतो? आयुष्यातला प्रत्येक क्षण भगवंताचा प्रसाद म्हणून स्वीकारता आला तर सारे तणाव, सारा वैताग संपून जाईल. जगणे प्रासादिक होईल. बीजात सारा वृक्ष सामावलेला असतो, तसा कणाकणात ब्रह्मांडव्यापी आनंद कोंदटलेला असतो. पण आपल्या हट्टापायी आपण ब्रह्मांडच खिशात घालायचे म्हणतो. मग हट्ट सुरूच होतो. आणखी मिळवेन, खूप मिळवेन, जास्तीत जास्त मिळवेन, शेवटी ओंजळ रिक्तच राहते. असे निराश होण्यासाठी आपल्याला आयुष्य मिळालेले नाही. खरे तर आयुष्य हाच महाप्रसाद आहे. एकदा ते मिळाले म्हणताना आणखी काय हवे? आता मिळवायला नव्हे तर वाटायला शिकले पाहिजे. तळहातावर मिळालेला गोपाळकाला स्वतःसाठी थोडा ठेवून कण कण सर्वांना वाटायचा असतो. गोपाळकाला मला खूप आवडतो. दहीहंडी फुटली की धडपडून प्रयत्नपूर्वक गोळा करायचा आणि मग गपकन एकट्यानेच न खाता सगळ्यांना वाटायचा. हेच तर कृष्ण तत्व आहे. कृष्ण देतच राहतो. देता यायला लागले की आपणही कृष्ण होतो. परमार्थ म्हणजे जवळचे उत्तम सर्वांना देणे, थोड्यातलाही आनंद घेणे, आपले अश्रू रोखून हसण्याचे चांदणे पसरणे. बस, हट्ट सोडण्याची तयारी करायला पाहिजे. ही तयारी म्हणजेच धार्मिकता. एका छोट्या गावातल्या गुरुजींशी बोलून हा माझा स्वतःशीच संवाद होत होता आणि माझ्याबरोबर आलेला मित्र माझ्याकडे बघत होता. भैरीच्या देवळातला प्रसाद तुला थोडा कुबटवासाचा वाटला नाही? माझ्या मित्राने विचारले. मी म्हणालो, प्रसादाची चव नाही तर देवाने घातलेली प्रतिसादाची कव मला गोड वाटते. माझा मित्र तर्क लढवित होता, चिकित्सा करत होता, उपहास करत होता. मी मात्र आगळ्याच आनंदात स्वतःशी संवाद करत होतो. प्रसाद आणि प्रतिसादाने माझ्या मनात तृप्तीची पौर्णिमा उजळली होती. खरंच लेखकाने खूप सुंदर वर्णन केलं आहे. प्रसाद हा देवाचा प्रतिसाद. धन्यवाद.